पूजाच झाली. आता घरातल्या सगळ्यांना प्रसाद नेऊन दे. हो आजी. पण आजी, कळलं. श्रेयस बोलत नाही हेच ना? त्याच्या खोलीत कशी जाणार हाच विचार आला ना मनात. हे बघ, कोणी कोणाच्या खोलीत जायचं की नाही जायचं हे नियम माणसांना, प्रसादाला नाही. तेव्हा तू बिनधास्त जा त्याच्या खोलीत. जा, त्याला प्रसाद नेऊन दे. बरं ठीक आहे. आजी, सुखी राहा. जा. आई मला बोलवलं तुम्ही? अगं हो, आज तुझे यजमान येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी कर. हो आई, तेच चालू आहे काम. त्यांना ना धूळ अजिबात चालत नाही म्हणून सगळ्यांकडून साफसफाई करून घेते. नीट सगळं साफ करून घे. आणि हो, त्यांच्या आवडीचं जेवणाचं पण बघ. अगं आजपर्यंत त्यांना भेटता आलं नाही, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत काहीच माहिती नाही. त्यामुळे जातीनं लक्ष दे आणि करून घे. हो, घेते करून. आई, माझ्या नवऱ्याचं स्वागत इतकं प्रेमानं करताय तुम्ही, मला खरंच खूप बरं वाटतं. अगं करायलाच हवं. त्या वर्षाची कसर भरून काढायला हवी ना. रांगोळी, औक्षण सगळं नीट झालं पाहिजे. हो आई, सगळी तयारी करते मी. आलेच मी. अरे काका येणार, खूप मजा येईल. आणि काकांसमोर मी एकदम फुटबॉल सारखा तयार होऊन जाणार. खूप मजा येईल, खूप मजा करणार. ये, आत्ता देशामध्ये लाड करते तसे काका पण लाड करणार. परत हा माझं मन मोडणार नाही ना? पण आजी म्हणालात ना, जा